नमस्कार, मी ऋषी देसाई. लोकशाही विशेषमध्ये आपलं स्वागत. लोकशाही विशेषमध्ये आपण दिवसभरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यांवर मान्यवरांशी बोलत असतो आणि नेमकं त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा एक प्रयत्न करत असतो. आजचा विषय खरं तर प्रत्येकाशी निगडीत आहे आणि तो म्हणजे पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर येत असलेला केंद्राचा उपाय आणि तो म्हणजे जीएसटीच्या अखत्यारीत आणणे. पण अर्थातच एकीकडे सवलत मिळत असताना आता जीएसटीच्या अंतर्गत जायला पेट्रोल डिझेलने जीएसटी अंतर्गत यायला देखील राज्य सरकार नकार देते. त्यामुळेच आता हा प्रश्न मोठा झालाय, कारण पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्यावरून सध्या घमासान सुरू आहे. यापूर्वी 100 पार केलेल्या पेट्रोल डिझेलच्या दरांनी सामान्यांचं कंबरडं मोडलंय. त्यामुळे इंधनाचे दर जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणी होतीये. मात्र याला आता महाराष्ट्र आणि केरळ सरकारनं विरोध केलाय. लोकांना कमी दरात इंधन मिळत असेल तर राज्याने विरोध करण्याचं कारण काय? याच विषयावर आज आपण लोकशाही विशेषमध्ये चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी पाहूयात लोकशाहीचा हा स्पेशल रिपोर्ट. पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार, याला महाराष्ट्र केरळचा विरोध का? इंधनावरच्या जीएसटीची कुणाला झळ बसणार? जीएसटी नंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होणार का? आज संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते जीएसटी परिषदेकडे. पेट्रोल आणि डिझेलवर जीएसटी आकारायचा का, यावर जीएसटी परिषद निर्णय घेण्याची शक्यता आहे, किंवा कदाचित याबाबत राज्यांचं मत ऐकून नंतर निर्णय घेणार असेल. मात्र याबाबत काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. 1 जुलै 2017 पासून देशात जीएसटीची अंमलबजावणी सुरू झाली. तेव्हापासून पेट्रोल, डिझेल, क्रूड ऑइल, नैसर्गिक गॅस, विमानांचं इंधन यांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नाही. याचं मुख्य कारण म्हणजे यावर केंद्र आणि राज्य सरकारांकडून कर आकारणी केली जाते आणि राज्य सरकारं आणि केंद्राला कराचा मोठा वाटा यातून मिळतो. मात्र काही वर्षांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सतत होणारी वाढ यामुळे जनता जेरीस आली. त्यामुळे पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी वारंवार केली जात होती. मात्र याला महाराष्ट्र आणि केरळ सरकारनं विरोध केला. राज्यांना त्यांचा कर आकारण्याचा अधिकार आहे, केंद्रानं त्यांचा कर कमी करावा अशी या दोन राज्यांची मागणी आहे. राज्याच्या आर्थिक स्वायत्तता टिकवण्यासाठी पेट्रोल, डिझेल व अन्य पेट्रोलियम उत्पादनं ही सध्याच्या कर रचनेप्रमाणेच जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवावी अशी महाराष्ट्र राज्याची ठाम भूमिका आहे आणि ती आपण जीएसटी परिषदेलाही कळवलेली आहे. सध्या केंद्रानं महाराष्ट्राचा अंदाजे 22,000 कोटींच्या जीएसटीची रक्कम थकवली आणि दरवेळेला जीएसटीच्या परताव्यासाठी राज्याला केंद्राकडे मागणी करावी लागते. जर पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत गेल्यास कराचा वाटा थेट केंद्राकडे जाईल आणि राज्याला लगेचच मिळणारा कर मिळणार नाही. शिवाय परताव्यासाठी केंद्राकडे हात पसरावे लागतील. आज मितीला पेट्रोल डिझेलवर राज्य आणि केंद्र सरकारकडून कर आकारणी केली जाते. यात केंद्राकडून मूळ अबकारी कर, रस्ते आणि पायाभूत सुविधा विकास कर, शेती आणि पायाभूत सुविधा विकास कर, विशेष अतिरिक्त अबकारी कर हे कर वसूल केले जातात. तर महाराष्ट्र सरकार मूल्यवर्धित कर म्हणजे वॅटची आकारणी करतं. याशिवाय डीलरचं कमिशन वेगळं असतं. त्यामुळे मूळ दराच्या 3 ते 3.5 पट पैसे वाहन चालक मालकांना पेट्रोल डिझेलसाठी मोजावे लागतात. आता प्रश्न उपस्थित होतोय, जर पेट्रोल डिझेल जीएसटीच्या कक्षेत आले तर त्यांच्या किमती कमी होऊ शकतात आणि याचा फायदा सर्वसामान्यांना होऊ शकतो. या किमती कमी झाल्यास वाहतुकीच्या खर्चात कपात होऊन महागाईलाही आळा बसू शकतो. मात्र हे सर्व जर तरच झालं, कारण आताच्या कर पद्धतीमुळे अबकारी कर आणि वॅटमधून एप्रिल 2020 ते मार्च 2021 या कालावधीत 5.25 कोटींची कर वसुली करण्यात आली आणि हा कर केंद्र आणि राज्य सरकारांच्या तिजोरीत गेला. साधारणतः इंधनावर 65% कर आकारणी सध्या होती. त्यामुळे प्रचंड महसुलावर तुळशीपत्र ठेवायला सर्व राज्य आणि केंद्र सरकार तयार होईल का, असा प्रश्न विचारला जातोय. म्हणूनच सर्वांचं लक्ष लागलंय ते जीएसटी परिषदेच्या चर्चेकडे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही न्यूज.
विरोध का हाच प्रश्न आज अत्यंत महत्त्वाचा बनलाय आणि या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत जोडले जात आहेत विश्वास उडगी, अर्थविश्लेषक किशोर तिवारी, प्रवक्ते शिवसेना डॉक्टर राजू वाघमारे, प्रवक्ते काँग्रेस आणि मिलिंद कानडे, प्रवक्ते भाजपा. मी सुरुवातीला डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे जातोय. काँग्रेसचे प्रवक्ते आहेत ते. वाघमारे सर, एकीकडे जीएसटी या विषयापासून ते अगदी पेट्रोल डिझेलनं जीएसटीत यावं का, मुळात सर्वसामान्यांचा विचार, राज्याचा विचार आणि केंद्राचा विचार, या तीन गोष्टींमधनं आज हा प्रश्न मोठा झालाय. विरोध का? नेमकी काय भावना आहे तुमची या सगळ्यामागे? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण एक गोष्ट लक्षात घेतली की सर्वसामान्यांना त्यांना चांगल्या पद्धतीने आणि कमी दरामध्ये पेट्रोल डिझेल मिळावं ही भावना महाविकास आघाडीची पण आहे आणि आमची पण. प्रश्न असा आहे की ज्या पद्धती पेट्रोलचे भाव कमी होतील, पण दुसऱ्या बाजूला जो राज्याला मिळणारा पैसा आहे, जो डायरेक्ट पैसा मिळतो, तो पैसा राज्याच्या विकासासाठी खर्च केला जातो. तो पैसा वेळेवर न मिळाल्यामुळे दुसऱ्या बाजूनी पण लोकांचे हाल, त्यामुळे ते होऊ नयेत या भावनेमधून महाराष्ट्र सरकारने हा निर्णय घेतला. कारण आत्ताच आपले जीएसटीचे थकलेले पैसे केंद्र सरकारने घेतलेले नाही. उद्या पेट्रोल डिझेलच्या जो करात डायरेक्ट राज्याला मिळतो, तो राज्य तो करात वाटा डायरेक्ट विकासासाठी त्याने करू शकतो. तोही पैसा केला, मग राज्य ज्यावेळी विकासासाठी पैसे वापरायचे, ते पैसे वापरताना प्रत्येक वेळी केंद्राकडून जर पैसे येत नाही आहेत, आपल्याला केंद्राकडे हात पसरावे लागणार. केंद्र ज्यावेळी पैसा देणार त्यावेळेप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करून कामाला साथ द्यावी लागेल. आणि केंद्राची जी भूमिका आहे, आताचं जे सरकार आहे भाजपचं या देशामध्ये, हे सरकार देशाच्या विकासापेक्षा, राज्यांच्या विकासापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या विकासाकडे जास्त लक्ष देत. आणि ते नेहमीच जरी बघितलं 2014 तर ज्या ज्या राज्यांमध्ये भाजप व्यतिरिक्त आहेत त्यांच्या बाबतीत दुजेभावपणाची भूमिका केंद्र सरकारने घेतलेली आपल्याला समजून येते. आणि जर तीच परिस्थिती परत आपल्या हाही कर जर केंद्राच्या ताब्यात गेला तर मग राज्यांनी करायचं काय आणि राज्यातल्या जनतेने करायचं काय? कारण मग जो राज्यातला विकास आम्हाला करायचा, पायाभूत सुविधा आहेत, या सगळ्या गोष्टींवर आम्हाला पाणी सोडावं लागेल आणि आम्हाला कटोरा घेऊन केंद्र सरकारच्या दारामध्ये उभं राहावं लागेल. आणि त्या राजाची ज्यावेळी होईल त्यावेळी तो महाराष्ट्र राज्याला विकासासाठी तो आमच्या हक्काचा असला तरी जीएसटीचा पैसा आजपर्यंत केंद्र सरकारने कधीच पूर्ण दिलेला नाही. त्याची बाकी जो पैसा या इंधनामधून मिळतोय कर, तो प्रमाणात असणार आहे. आणि मग तोही त्यांच्याकडे जर गेला तर मग राज्यांनी करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून आमचा या गोष्टीला पूर्णपणे विरोध आहे. नक्कीच नक्कीच आपण या विषयावर बोलूया. आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत, शिवसेनेचे प्रवक्ते. महाराष्ट्र आणि केरळनं जीएसटीच्या अंतर्गत यायला अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह केरळच्याही नेत्यांनी याला विरोध दर्शवलाय. शिवसेनेची भूमिका काय? नाही, हे बघा, सध्या ऋषी महाराष्ट्राची आर्थिक पूर्ण घडी बिघडलेली आहे. आज महाराष्ट्र सरकारनं जीएसटी मध्ये गेल्यानंतर काय होईल की महाराष्ट्राला जो पैसे मिळत आहेत 25-30 हजार कोटी रुपये त्रिमासिक, ते कमी होतील. तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकारची, राजू वाघमारे म्हणाले की जीएसटी बरोबर मिळत नाही आणि हेही उत्पन्न बंद झालं तर मोठ्या संकटात असलेला महाराष्ट्र प्रदेश याला तर एक 3 लाख कोटीचं पॅकेज केंद्र सरकारने दिलं पाहिजे, ते दिलं नाही. आता पेट्रोलच्या किमती प्रचंड प्रमाणात भारतात वाढत आहे, हे कबूल करतो मी. कारण ज्या किमतीत पेट्रोल यायला पाहिजे त्याच्या 3.5 पटीने जास्त किमतीत येतं. म्हणजे 65% टॅक्सेशन आहे, हे तुम्हीच सांगितलं. हो. मात्र परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र सरकारवर हा बोजा देण्यापेक्षा, कारण जीएसटी जेव्हा लागू झालं त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री होते
व त्यांनी म्हटलं होतं की पेट्रोल आणि डिझेल याच्यामध्ये ठेवू नका, ते वेगळे ठेवा, कारण सरकारला त्याच्यातून महसूल मिळतो. तर भाजपची जी भूमिका होती, आजच्या परिस्थितीत भाजप केंद्रामध्ये तर आपला हिस्सा सोडायला तयार नाही, राज्याला सांगतो की तुम्ही सॅक्रिफाईस करा. मला असं वाटते की या घडीला केंद्राने आपला हिस्सा सोडून द्यायला पाहिजे आणि 25 ते 30 रुपये पेट्रोल आणि डिझेल कमी करायला पाहिजे. राज्यावर तो बोजा टाकून केंद्र करेल हे बरोबर वाटत नाही सध्याच्या परिस्थितीत. पुढे जाऊन महाराष्ट्र सुद्धा आपला जो आहे आर्थिक एकदा घडी बसली तर आम्ही सुद्धा महाराष्ट्रात आमच्या टॅक्सेशनचा बोजा कमी करू. मात्र सध्या पेट्रोल आणि डिझेल यामुळे सामान्य जनता होरपळून निघत आहे आणि राज्य आणि केंद्र या जीएसटीच्या याच्यात लटकवल्याने सामान्य लोकांना तर हे पटत नाहीये. तुम्ही राज्य आणि केंद्र सरकार आमच्या खिशातून किती पैसे काढता याच्याशी आम्हाला कन्सर्न आहे, तर तुम्ही आम्हाला कमीत कमी काहीतरी दिलासा द्या ही मागणी आहे. तर मला वाटते की पेट्रोल डिझेल विषयी असंतोष असणाऱ्या लोकांना केंद्र आणि राज्य सरकार दोघांविषयी असंतोष आहे. मला असं वाटते की जीएसटीचा लोड सध्या महाराष्ट्र शेअर करू शकत नाही. महाराष्ट्राचं टॅक्सेशन महाराष्ट्राला ठेवावं लागेल, केंद्राला नक्कीच समर्पक भूमिका घ्यावी लागेल. आणि मोदीच्या विरुद्ध तर कोणी भाजप शासित सरकारचा मुख्यमंत्री बोलू शकत नाही. आता केरळ आणि महाराष्ट्र ही भूमिका घेतोय, कारण आम्ही भाजपच्या त्या कुबड्या घेऊन उभ्या नाही असल्यामुळे आम्ही घेऊ शकतो, तर त्याला काही वेगळं नाही आहे. मात्र राज्यांना उत्पन्नाचं साधन जोपर्यंत अश्युअर्ड असत नाही तोपर्यंत राज्य लोककल्याणकारी योजना चालू शकत नाही. आता सामान्यासाठी हे अडचणीचंच आहे की पेट्रोल डिझेलच्या किमती कमी व्हाव्या ही सर्वमान्य मागणी असताना राज्य व केंद्र जीएसटी आणि टॅक्सेशनच्या लफड्यात शेतकऱ्यांना आपल्या सामान्य माणसांना लटकवून त्रास देत आहे. तर मला असं वाटते की राज्याची आर्थिक घडी केंद्रानं मजबूत करावी, परंतु राज्याची परीक्षा यावेळेस घेऊ नये. अजित पवारांच्या भूमिकेशी शिवसेना पूर्णपणे सहमत आहे, कारण ती महाविकास आघाडीची भूमिका आहे. नक्कीच शिवसेना आणि काँग्रेसची भूमिका जाणून घेतल्यानंतर मी भाजपकडे जातोय. भाजपचे प्रवक्ते मिलिंद कानडे आपल्यासोबत आहेत. मिलिंदजी, राज्य सरकार जीएसटीच्या अंतर्गत यायला विरोध करतंय. त्यांचं असं म्हणणार आहे की राज्य सरकारच्या तिजोरीवर याचा फार मोठा फटका बसेल. कोणतंही उत्तर देण्यापूर्वी फक्त एक आठवण, हाच मुद्दा मुनगंटीवारानेही उपस्थित केला होता. हाच मुद्दा आता अजित पवारही उपस्थित करतायत. नेमक्या मर्यादा का आहेत आणि नेमका विरोध का आहेत? कानडेजी. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, ही जी पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ आहे याचं बीज रोवलं गेलं होतं मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये 2010 साली. जेव्हा ज्या क्षणी पेट्रोल डिझेलचे भाव आपण नियंत्रण त्याचं सरकारकडनं काढून या पेट्रोलियम कंपन्यांच्या हातात दिलं, तर हे आज ना उद्या होणं स्वाभाविक होतं. आज हे घडल्यानंतर आपण हे सगळं सांगतो. कानडे, एक मिनिट थांबवतोय मी तुम्हाला. तिवारी त्यांना पूर्ण बोलू द्या, नंतर मी त्यांच्याकडे जातो. तुमच्या वेळेस मी शांत बसलो होतो, मी पूर्ण ऐकून घेतलं. नाही, तुम्ही पूर्ण बोला. तिवारी पूर्ण बोला. कानडे पूर्ण बोला. वेळ दिलेल्या त्याच्या सांगतो. हा बस, मला तेच आपल्याकडे हीच अपेक्षा आहे. मिलिंद 1995 मध्ये जायचं नाही. बीज रोल आहे तसंच उगवेल. जसं बीज रोल आहे तसंच उगवेल. आज त्यानुसार जर बोरीचं झाड लावलं तर त्याला बोरीचेच फळं येणार आहेत. तर आता आपण ज्या क्षणी ह्या दरवाढ इकडे आपण नेऊन दिलेल्या आहेत पेट्रोलियम कंपन्यांच्या हाती, तर आपला जो एकमेव मार्ग उरतो तो म्हणजे टॅक्सच्या स्वरूपात कमी करणे. आता हे पेट्रोलियम जन्य पदार्थ जर आपल्याला जीएसटीच्या कक्षेत आणायचे असतील तर जीएसटी काउन्सिलमध्ये सर्वसमावेशक धोरण सर्व सहमतीनेच निर्णय होतात. त्यामुळे आपल्याला केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकार मिळून हा निर्णय घ्यावा लागेल. हा निर्णय घेत असताना काही राज्य सरकार जर विरोधी मत नोंदवत असतील तर त्याबाबत निश्चित विचार विनिमय झाला पाहिजे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही
मागे यावं लागेल, एक एक पाऊल मागे यावं लागेल. केंद्र सरकारलाही काही गोष्टी सोडाव्या लागतील, राज्य सरकारलाही काही करावं लागेल. तेव्हा कॉन्सेन्सस होईल, एकमत होईल आणि मला निश्चित खात्री आहे की आपल्या देशात एक राष्ट्र एक दर असं पेट्रोलियमजन्य पदार्थाच्या बाबतीत जरूर होईल. आपण विचारविनिमयाची प्रक्रिया चालू ठेवली पाहिजे. GST काउन्सिलमध्ये यावर पुनश्च चर्चा व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्र आणि केरळ या दोन्ही राज्य शासनांना आपण व्यवस्थितरित्या सगळं विचारपूर्वक सगळ्या चर्चा व्यवस्थितरित्या चर्चा होऊन याच्यावर मार्ग निघाला पाहिजे असं जरूर वाटतं. नक्कीच. कारण ठीक आहे, की मी येणार पेट्रोल थोड्या वेळाने आणि तुमच्याकडे डिझेल येतो परत. या सर्वसामान्य माणसाच्या वस्तूला येतो. आता मी विश्वास उडगी सरांकडे जातो. उडगी सर, आपण सगळ्यांच्या राजकीय भूमिका जाणून घेतल्या. आता केवळ एक अर्थविश्लेषक म्हणून हा विरोध का आणि होय GSTनं ठरवल्यावर आता ते तसंच होणार आहे का? GST समिती केंद्रानं ठरवल्यावर मुद्दा असा आहे की महाराष्ट्र सरकार आणि केरळ सरकारने जीएसटीचा जो वाटा गेले काही वर्ष म्हणजे जीएसटी लागू झाला 2017 मध्ये, तेव्हापासून राज्यांचा वाटा केंद्र सरकार देत नाहीये आणि ती अक्युमुलेटेड रक्कम महाराष्ट्र सरकारची जी आहे ती फार मोठी आहे, केरळ सरकारची पण मोठी आहे. म्हणजे केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि भाजप विरोधी सरकारांना त्यांना जीएसटीला वाटा न देणं हे केंद्र आणि राज्य सरकारांचा जो काही घटनात्मक जो काही हे आहे संघर्ष आहे हे दाखवतो. राज्यांना पैसा पण जर तुम्ही देणार नसाल आणि आता जीएसटी मध्ये सगळे अधिकार हे केंद्राकडे जातात आणि मग केंद्र जर महाराष्ट्र सरकारचा किंवा केरळ सरकारचा पेट्रोल आणि डिझेलवरचा जो आता जो काही अधिभार आहे, टॅक्स लावण्याचा जो काही अधिकार आहे, तो अर्थातच केंद्राकडे पैसा जाईल आणि त्यातला पैसा जर महाराष्ट्र आणि केरळला मिळणार नसेल तर ती राज्य सरकार केंद्र सरकारच्या विरोधात उभी राहणार. आणि म्हणून अजितदादा पवारांनी जी भूमिका घेतली आहे ती निश्चितपणे महाराष्ट्राच्या हिताची आहे, ती महाविकास आघाडीची भूमिका आहे, ती जनतेच्या हिताची आहे असं म्हणायला निश्चितपणे वाव आहे. दुसरा मुद्दा असा, जर पेट्रोल आणि डिझेल हे जीएसटी मध्ये आणून पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत असा कोणाचा दावा असेल तर मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की हा एक इनडायरेक्ट टॅक्स सातत्याने या देशातला सर्वसामान्य माणूस भरतो, जो स्वतः पेट्रोल पण वापरत नाही आणि डिझेल पण वापरत नाही. अशा माणसाच्या खिशातून नक्कीच पैसा जातो, कारण का पेट्रोल आणि डिझेल याचा एक क्युम्युलेटिव्ह इम्पॅक्ट सर्वच इसेन्शियल प्रॉडक्ट्स वरती पडतो आणि म्हणून तो स्पायरलिंग इफेक्ट आहे त्याचा, किंवा कोलॅटरल डॅमेज निर्माण करणारा असा तो इफेक्ट आहे. म्हणून प्राइस राईज जेव्हा पेट्रोल आणि डिझेल मध्ये होते तेव्हा ती अनेक म्हणजे शेकडो वस्तूंमध्ये होत असते, कारण का पेट्रोल आणि डिझेल अनेक ठिकाणी वापरलं जातं. आणि म्हणून अंतिमतः या देशातला जो काही टॅक्स देणारा वर्ग आहे तो डायरेक्ट टॅक्स काय 4-5 कोटी लोक देत असतील, पण इनडायरेक्ट टॅक्स मात्र जवळजवळ संपूर्ण असंघटित जनता देत असते. प्रत्यक्षात ती पेट्रोल वापरो अगर न वापरो. आणि म्हणून पेट्रोल आणि डिझेलची भाववाढ ही सर्वांनाच देशाला महागाईकडे जाणारी, इन्फ्लेशन वाढवणारी निश्चितपणे आहे. आणि आपण बघतो आता इन्फ्लेशन हे 6% क्रॉस केलेलं आहे आणि ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची आणि देशाच्या सरकारची डोकेदुखी आहे अर्थव्यवस्था सांभाळताना. आणि या परिस्थितीमध्ये जर जीएसटी मध्ये पेट्रोल आणलं आणि डिझेल आणलं तर स्वस्तही होईल अशा तऱ्हेने जे काही गेले काही वर्ष सांगण्यात येत होतं, माझं स्पष्ट म्हणणं आहे पेट्रोल आणि डिझेल जीएसटी मध्ये आल्यानंतर त्याचे दर वाढणार आहेत, कारण का ते दर नियंत्रित करण्याचं कसं निर्णय हा फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे. परदेशातून आणलेलं कच्चं तेल हे तिप्पट भावाने जर या देशामध्ये विकलं जात असेल गेली 7 वर्ष, ज्याचा कॅग रिपोर्ट पण या देशाचं सरकार विरोधी पक्षांना लोकसभेत देत नाहीये, अशा वेळेस लाखो कोटी रुपयाचा रेव्हेन्यू जो गेले काही वर्ष पेट्रोल डिझेल म्हणून जमा होतो त्याचा हिशोब देत नाहीत. पुन्हा जीएसटी मध्ये राज्यांच्या खिशात हात घालण्याचा प्रकार होतोय. अशा वेळेस सर्वसामान्यांची लूट याच्या पुढे पेट्रोल आणि डिझेल मधून जो जीएसटी लागू झाला, परिषद आता आहे, निर्णय कधी होईल माहित नाही, पण जो काही निर्णय होईल तो इनडायरेक्ट टॅक्स भरणाऱ्या सामान्य कोट्यवधी लोकांवरती होणार आहे आणि त्यांचा खिसा नक्कीच. मुद्दा हाच आहे की पेट्रोलच्या या डिझेलच्या या नव्या निर्णयामुळे जीएसटीच्या कक्षेत येण्यामुळे खरंच स्वस्ताही येणार आहेत का? कारण आज घडीला पेट्रोल आणि डिझेलवर 3 महत्त्वाचे कर आहेत, ज्याच्यामध्ये अबकारी आहे, व्हॅट आणि उपकर आहेत. या सगळ्या करांचं नेमकं काय होणार आहे? आणि सगळ्यात सामान्यांचा प्रश्न, विरोध का आणि विरोध का होऊ नये, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणखीन आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा लोकशाही न्यूजचा विशेष कार्यक्रम विरोध का.
ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय जीएसटीला विरोध का या विषयावर. मी थेट जातोय मिलिंद कानडे, भाजपचे प्रवक्ते आहेत त्यांच्याकडे. मिलिंदजी, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता ब्रेकपूर्वी आणि त्या दरम्यान अगदी किशोर तिवारी हे काही वेळ तुम्हाला थांबवत होते, पण मी तुम्हाला बोलू दिला. आता मात्र मी प्रश्न पुन्हा एकदा रिपीट करतोय, कारण त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही योग्य दिलं नाहीये. ज्या वेळेला 2017 हा विषय पुन्हा चर्चेला गेला त्यावेळी मुनगंटीवार यांनी या सगळ्या प्रकरणाला स्पष्ट विरोध दर्शवला होता. पण आता मात्र राज्य सरकार, अजित पवारांनी ही भूमिका घेतल्यानंतर पुन्हा एकदा भाजपची विरोधात असल्यावर भूमिका का बदलली गेली? कारण राज्य सरकारच्या कराच्या बाबतीत होणारं नुकसान हे राज्याच्या महसुलाचं आहे, नुकसान आहे, ते महाविकास आघाडी सरकारचं नुकसान नाहीये. कानडे, मी आधी ते आपल्याला स्पष्टपणे सांगितलं, सुधीर भाऊंनी जी भूमिका मांडली ती भूमिका आजही कायम आहे. हो, स्पष्टपणे हे आहे. मी सुद्धा पहिल्यांदा हे सांगितलं, मी माझं उत्तर पूर्ण दिलं होतं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही कराचा दर कमी केला तरच ही दरवाढ कमी होणे शक्य आहे. त्याशिवाय कर संकलन आज जेवढं कर संकलन होत आहे ते करण्यासाठी आपला जो दुसरा तर काही पर्याय नाही आहे. आणि जर सगळ्या या डेव्हलपमेंटल ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत, आपल्या करोनाच्या काळामध्ये लसीकरण आणि सामाजिक योजना सगळ्या राबवायच्या असतील तर तेवढं आर्थिक संकलन आवश्यकच आहे. आर्थिक संकलन जर तेवढं आवश्यक आहे तर कर दरवाढ, करारोपण हे जर कमी करायचं आहे तर केंद्र आणि राज्य या दोघांनाही कमी करावं लागेल. हीच भूमिका आहे आणि हीच भूमिका आदरणीय सुधीर भाऊंनी सुद्धा मांडली होती. देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जेव्हा होतं तेव्हा राज्यांनी स्वतःच्या अखत्यारीतला जे 10 रुपये प्रति मिळत होते ते त्यांनी कर दर कमी केले होते. ही इतिहास आहे. आता त्या तशाच प्रकारचं हे राज्य सरकार सुद्धा करू शकते. हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, त्यांनी तो करावा. आणि शेवटी पुन्हा एकदा सांगतो की मी प्रश्नाचं उत्तर पूर्ण दिलं होतं. जीएसटी काउन्सिलमध्ये जे निर्णय होतात ते सर्व सहमतीने होतात. जर सहमती प्राप्त झाली तर सर्वांनाच, या सर्व नुसतं महाराष्ट्राच्या जनतेचा नाही, देशभराच्या गोरगरीब जनतेचा फायदा होणार आहे. तर ते असं व्हायला पाहिजे. नक्कीच. या सगळ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालेलं आहे, जो मी प्रश्न विचारत होतो. आता किशोर तिवारी यांच्याकडे जातो. तिवारीजी, आपण पूर्ण कानडे यांचं ऐकलं, तुम्ही आक्षेप नोंदवत होता, तुमचा आक्षेप काय आहे? नाही, कसं असतं की विश्वास इथे फार सिरियस बोलला आणि विश्वासनी जे काही सांगितलं ते बरं आहे. मात्र मी सांगतो तुम्हाला, केंद्र असो राज्य असो, मात्र मूळ किमतीपेक्षा जर तुम्ही 3.5 पटीने जास्त पैसे उकळत असाल तर ही जुलमी राज्यसत्ता आहे, हे पहिले कबूल करायला पाहिजे. आज महाराष्ट्र सरकार आर्थिक संकटात असल्यामुळे महाराष्ट्र सरकार तो निर्णय घेऊ शकत नाही जो निर्णय पहिले घेण्यात आला होता. मात्र जीएसटी मध्ये वॅट वर्ज झाला तर एक्साईज आणि उपकर सुद्धा लागू आहे. तर मी सरकारचं समर्थन करत असतानाही सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणून बोलतो की जसं मिलिंदही बोलला की केंद्र आणि राज्य यांनी पेट्रोल बद्दल भूमिका घ्यायला पाहिजे. कसं आहे की आज आमच्या राज्याचा विरोध आहे म्हणता, मात्र असे अनेक राज्य आहे की महाराष्ट्रापेक्षाही किमती तिथं वाढलेल्या आहे. तर पेट्रोल 100 रुपयाच्या वरच चालला आहे, काय चालू आहे, डिझेल चालला आहे आणि 29 आणि 32 रुपयात यांच्या मूळ किमती आहेत. भारतातली जी अंबानीची रिफायनरी आहे ती साऊथ ईस्ट एशियामध्ये अनेक देशांना 30 आणि 32 रुपयात देत आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतामध्ये जर 100 रुपये रेट असेल आणि तो रेट अजून वाढतच असेल आणि लोककल्याणकारी राज्यावर दररोज भाषणं देणं सुरू असेल तर लाज वाटायला पाहिजे. आणि ही जुलमी सत्ता जी आहे तर तांत्रिक काही असेल, जे का ऋषी तांत्रिकपणे काही असेल की सरकार चालवायला पैसा नाही, हे नाही ते नाही, म्हणजे तुम्ही लोकांना लुटत आहात. ब्रिटिश जसे लगान घ्यायचे ना त्याच्यापेक्षा वाह्यातपणे ही कर्ज वसुली आहे, यावर कमी करणे ही काळाची गरज आहे. बघा, वॅटमध्ये असलेल्या पेट्रोल डिझेलच्या मुळे जीएसटी मध्ये वाढ होते, त्याच्यातही आमच्या सामान्यांना त्रास होतो. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तर एवढी असहाय्य परिस्थिती झाली आहे. कोरोना 1, 2 आणि कोरोना 3 ची लाटीची भीती या पोटी महाराष्ट्र हा डबघाईला आलेला आहे. तर मी तर स्पष्ट म्हणतो की केंद्र सरकार सुधारणेच्या पक्षात असेल
तर त्यांनी 3-4 लाख कोटीचं महाराष्ट्राला पॅकेज द्यावं व त्याच्यानंतर त्यांनी एक राष्ट्र एक कर प्रणाली ही One nation, लागू one करावी, tax. कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही. ज्याच्या खिशात हात टाकाल तो काढेल पैसे, बरोबर नाही. नक्कीच. आता मी जातो डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे. वाघमारे, या सगळ्याच्या निमित्तानं अगदी मिलिंद कानडेंनी सांगितलेला मुद्दा आपण समजून घेतला, उडगींचा समजून घेतला आणि तिवारींचा समजून घेतला. अजितदादांनी ज्यावेळी हा आक्षेप उपस्थित केला तेव्हा त्यांचा काही मुद्दे हे आता राजकीय दृष्ट्या आणि अर्थशास्त्रीय दृष्ट्याही समजून घेण्याची गरज आहे. वाघमारे, अजितदादांच्या म्हणण्यानुसार की आज राज्याला जास्त गरज आहे निधी संकलनाची आणि त्याच्यासाठी GST मध्ये जाणं योग्य नाही. यातला दुसरा भाग असा आहे, अगोदर असणारे 35,000 कोटी थकीत असताना आता जर अशा प्रकारची रक्कम केंद्राकडे जात असेल तर ती केंद्राकडे किती वेळा मागायची आणि ती मागितल्यानंतर राज्यांना कधी मिळणार, हा जो प्रश्न आहे तो केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार आहेत. केंद्र सरकारची विश्वासार्हता निधी संकलनाची, निधी वाटपाबाबतची ही अत्यंत धोकादायक आणि अविश्वासाची बनली आहे का? सगळ्यात तुम्ही अगदी बरोबर प्रश्न विचारलात. अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर मोदी आणि भाजप या केंद्र सरकार आणि मोदींवरचा विश्वास हा भारतीय जनतेचा आता उडालेला आहे. याचं स्पष्ट कारण आहे, कारण जय मोदी ज्यावेळी महागाई की मार अबकी बार मोदी सरकार म्हणून राज्यावर आले त्यावेळी गॅसचा दर होता 450 रुपये. आज तो दुपटीपेक्षा जास्त 868 रुपये झालेला आहे. म्हणजे तो 100 पटीने वाढलेला आहे, दुप्पट झालेला आहे. तुम्ही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ज्या पद्धतीने केंद्र सरकारने वाढवून आज केंद्र सरकारकडे कमीत कमी 4 ते 5 लाख कोटी रुपये जमा केलेले केंद्र सरकारने. त्यावेळी मार्केटमध्ये $42 होता तरी केंद्र सरकार 69 रुपयामध्ये डिझेल आणि पेट्रोल देत होतं सबसिडी देऊन. पण ज्यावेळी मोदी सरकार आलं त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये क्रूड ऑइलच्या बॅरलचा भाव हा जवळजवळ $12-15 पर्यंत आला. इतका कमी होऊन सुद्धा देशामध्ये आपण 80-90 रुपये लिटर मागे देत होतो. म्हणजे याला जबाबदार केंद्र सरकार आहे, यांची विश्वासार्हता संपलेली आहे. ज्या पद्धतीने यांनी हे पैसे वाढवलेले आहेत आणि जे पैसे पेट्रोल डिझेलच्या नावावर जमा केले ते कुठे जमा केले, त्याचा वापर काय करतायत याच्याबद्दल ते बोलायला तयार नाहीत. आणि हे जे जमा केलेले पैसे तुमच्याकडे आहेत, मग केंद्र सरकारने जो कर केंद्र सरकार 35% राजू सेंट्रल लावतं विस्टा बांधत आहे, तो जो 35% कर आहे तो त्यांनी रद्द करावा आणि मग स्वतःचा कर रद्द करावा. ऑटोमॅटिकली पेट्रोल डिझेलचे भाव कमी होतील. पण त्याच्याऐवजी राज्याला तुम्ही ज्यावेळी कात्री लावता त्यावेळी आज आमचे 35,000 कोटी तुम्ही दिले नाहीत. म्हणजे मला जर जेवण आत्ता पाहिजे आणि मला जेवण जर मिळणार असेल 3 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी, मग तोपर्यंत जर मी उपाशी मेलो तर त्याला जबाबदार कोण? ही आमची सरळ सरळ भूमिका आहे. आणि आता जे पैसे देत नाहीत कारण कमीत कमी पेट्रोल डिझेलच्या करातून आलेले पैसे राज्य सरकार इमिजिएटली कामासाठी वापरू शकतं. आता तेही पैसे आमच्याकडून जर घेतले आणि ते केंद्राकडे त्यांनी जमा केले पण राज्याने इथे करायचं काय? पगार कुठून द्यायचे? नक्कीच. एकूणच केंद्राचे असणारे 32 रुपये 90 पैशाची एक्साईज ड्युटी किंवा राज्याची असणारी 14% गोष्ट, या एकमेकांच्या पैशाची गोष्ट प्रत्येकानं अगदी तशीच ठेवली आहे. पण मग सामान्यांच्या पैशाचं काय? त्याने ती भाववाढ का स्वीकारावी? तुमच्या निवडणुकांच्या तारखाबाबत आम्ही आमचं जगणं महाग करून का घ्यावं, हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा ब्रेकनंतर पाहत राहा विरोध का. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय GSTच्या कक्षेत पेट्रोल डिझेल आणायला राज्य सरकारचा विरोध का. मी विश्वास उडगी सरांकडे जातो. विश्वास उडगी सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी या सगळ्यांची, किशोर तिवारी असतील किंवा डॉक्टर राजू वाघमारे असतील, मिलिंद कानडे असतील, यांची राजकीय भूमिका समजावून घेतली. माझा प्रश्न अगदी साधा आहे. साधारणपणे ज्यावेळी GST आली त्यावेळी सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक दिलासा निर्माण करण्यात आली होती की आत्ता स्वस्ताई येणार, सगळ्या देशात एक कर येणार. अगदी त्यापूर्वी काही काळ असताना वॅट आलं त्यावेळी तसंच होतं. साधारणपणे कर येताना
तो कर लादण्याच्या नावाखाली सर्वसामान्य माणसाला एक दिलासा देण्यात येतो. इथंही जरी GST आली तरी खरंच या पेट्रोल डिझेलचे दर कमी होणार आहेत का? आणि ज्या माणसांसाठी सरकार चालवायचं असतं त्यापेक्षा सरकार चालवायचं आहे म्हणून माणसांकडनं आलेला कर हा राज्यांना किंवा केंद्रांना का जास्त प्रिय वाटतो? तुम्ही फार अप्रोप्रिएटली प्रश्न विचारलेला आहे की शेवटी कर कोणासाठी आहे? सामान्य माणसाला मारून जर उत्पन्न कमवायचं असेल राज्यांनी तर हे राज्य कसलं? हे कल्याणकारी राज्य म्हणता येईल का? हा एक पहिला मुद्दा. GST आल्यानंतर कर कमी होतील असे सांगण्यात येत होतं, पण GST आल्यानंतर सगळ्या करांची एकत्रित बेरीज होऊन त्याचा हायएस्ट दर 28% आहे. मला असं वाटतं वन नेशन वन टॅक्स आणल्यानंतर या देशामध्ये सर्वात जास्त कर मोठे कॉर्पोरेट कंपन्या किंवा कॉर्पोरेट कर हे तुम्ही बघा. तुम्ही गेल्या 3 वर्षाच्या बजेटमध्ये कॉर्पोरेट कर आता 22% पर्यंत आलाय. तो 35% होता. त्यांचे कर कमी होत आहेत आणि इनडायरेक्ट टॅक्स आणि डायरेक्ट टॅक्स मध्ये सर्वात जास्त कर या देशातला सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी हे सर्वसामान्य माणसं आणि छोटा व्यापारी हे लोक प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर भरतायत. असं स्वच्छ आकडे या देशाच्या सरकारनेच प्रसिद्ध केलेले आहेत. आजचा जर तुम्ही रिपोर्ट बघितला असेल तर विषमता एवढी वाढलेली आहे की 10% लोकांकडे या देशाची 90% संपत्ती आहे हे स्पष्टपणे दिसतं आणि मूठभर लोकांच्या हातामध्ये संपूर्णपणे या विषमतेचा एक मक्तेदारी वाटा निर्माण झालेला आहे. मग सर्वात जास्त कर भरणारे लोक हे दरिद्री राहतात आणि सर्वात कमी कर भरणारे लोक सर्वात जास्त श्रीमंत आहेत. हे चित्र आजच्याच वर्तमानपत्रातून आलेले आहे. GST मधून जास्तीत जास्त लोक सर्वसामान्य माणसं या देशाच्या तिजोरीत केंद्राच्या तिजोरीत कर भरतात आणि राज्यांना तो अप्रोप्रिएट वाटा देत नाहीत. म्हणून घटनेप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये संबंध बिघडलेले आहेत. ते राज्य सरकारवरती अन्याय करतायत हे सर्व राज्य सरकारांचं म्हणणं आहे. हे आपल्याला मान्य करून केलं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्र आणि केरळने जी भूमिका घेतली आहे ती न्याय्य आहे. पण तरी सुद्धा आपल्याला एकूण सर्वसामान्यांच्या दृष्टीने जर बघायचं म्हटलं तर आहेत ते कर कमी व्हायला पाहिजेत. GSTचे जे 7 स्लॅब आहेत या स्लॅबचा रेट कमी करायला पाहिजेत आणि GST मध्ये पेट्रोल डिझेल नंतर भाव कमी होतील असं समजणं माझ्या दृष्टीने वेळगडपणाचं आहे. किंबहुना भाव वाढतील. भाव कमी करण्याचा जो यंत्रणा जी आहे ते केंद्र सरकारकडे आहे. पेट्रोल जे विकत घेतलं होतं अमेरिकेकडून ते डॉलरमध्ये, इराणकडून आपण रुपयामध्ये घेत होतो ते आता बंद झालेलं आहे. त्यामुळे 100च्या वरती दर गेलेला आहे. आता आपल्याला अमेरिकेकडून तेल घेणे बंद करून पुन्हा एकदा इराणकडून हातमिळवणी करून तेल घ्यायला लागेल आणि तेलाचे एकूण भाव भारतात कमी करायला लागतील. ही फार गरज आहे. कारण तेलाचे भाव वाढणं म्हणजे या देशातल्या सर्व शेतकऱ्यांना डिझेल आणि पेट्रोल लागतं. या देशातल्या उद्योगाला डिझेल आणि पेट्रोल लागतं. मध्यमवर्गाच्या वाहनांना डिझेल आणि पेट्रोल लागतं. रॉ मटेरियलला डिझेल आणि पेट्रोल लागतं. त्यामुळे सर्वच इसेन्शियल प्रॉडक्टमध्ये प्रचंड महागाई होते आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डोक्याला हात लावून बसलेली आहे. 7% दर चाललेला आहे इन्फ्लेशनचा. प्रत्यक्षात आपल्याला सांगतात आम्ही 6%च्या आत आहोत. पण मी तुम्हाला एक बँकवाला म्हणून सांगतो 7%च्या वर हा दर चाललेला आहे आणि मग बँक रेट हा त्याच्या खाली आहे आणि इन्फ्लेशनचा रेट हा तुमचा किती वरती गेलाय बघा. आणि म्हणून सर्वसामान्य माणसावरती तुम्ही या GSTच्या नावाने किती बोजा टाकणार आणि राज्यांचा वाटा केंद्र सरकार किती लुटत राहणार आणि परत कॅग रिपोर्ट येत नाही. हा अन्याय कुठून आहे? संपूर्ण लोकसभेच्या 7ही अधिवेशनांमध्ये आतापर्यंत कॅग रिपोर्ट किती सादर झालेत याचं तुम्ही जरा स्पष्टीकरण विरोधी पक्षांनी मागायला पाहिजे. अर्थतज्ञांनी मागायला पाहिजे. सामान्य जनतेने प्रश्न विचारले पाहिजे. कारण का जो कर भरतो तोच कराच्या ओझ्याखाली मरतोय हे कृपा करून लक्षात घ्या. मी इथेच थांबतो. नक्कीच. ते जे वाक्य आहे ना शेवटचं त्याच वाक्यांवरनं मी मिलिंद कानडे यांच्याकडे जातो. कानडेजी, या देशात लोकशाही आहे. या प्रत्येकाला सरकार आपल्यासाठी ते सरकार कोणाचंही असू देत ते कसंही असू देत ते विकासाभिमुख काम करतं हा सामान्य माणसाचा विश्वास असतो. तो प्रामाणिकपणे कर भरतो. पेट्रोल डिझेलच्या बाबतीत जे सगळा वाद निर्माण झालाय ना तो कधीपासून झाला ती एक राजकीय गोष्ट सांगतो. पश्चिम बंगालच्या निवडणुका होईपर्यंत साधारण 70 रुपयेपर्यंत ही चर्चा सुरू होती. 70 रुपये सामान्य माणसाच्या साधारण आवाक्यात होतं. पण 70 नंतर 70, 71, 72 असं करता करता 110 ते आज 107 पर्यंत आलेले आहेत.
केंद्रानं किंवा राज्यानं जीएसटीचा भाग थोडासा जाऊ देत, पण आहे ती परिस्थिती निदान कोरोना काळात थांबवता येणं हे शक्य झालं नसतं का केंद्राला? कानडेजी. बघा ऋषीजी, जेव्हा आपण एखादं संघ राज्याच्या स्वरूपात एक शासन करत असतो, एक केंद्र सरकार पूर्ण एक फेडरल स्ट्रक्चर आहे, त्यानुसार आपण आज जे करत असताना आता पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या हे शाश्वत सत्य आहे, मान्य करतो, सगळ्या भारतभरच किमती वाढलेल्या आहेत. तर ह्या किमती कमी करण्याच्या दृष्टीने राज्य आणि केंद्राला दोन्ही एकत्रित काम करायचं आहे, हे तर मी पहिल्यांदा सांगितलं. आणि सगळे वक्ते ते प्रत्येक वेळी हे सांगतात आहे की केंद्र सरकारने करावं. हो, जरूर केंद्र सरकार करेल, पण जीएसटी कायद्याअंतर्गत जर पेट्रोलजन्य पदार्थ आले तर त्याच्यामध्ये CGST आणि SGST असे लागतात. प्रत्येक वेळेस SGSTचा पोर्शन हा इमिजिएटली राज्य सरकाराला मिळत असतो. जो केंद्र सरकारच्या वाट्यामधनं जो पैसा येणार असतो त्याला जरूर वेळ लागतो आहे, हे मान्य करतो इथे. आता तुम्ही पश्चिम बंगालच्या निवडणुकीचं उदाहरण दिलं की त्यावेळेस ही भाववाढ होतेच आहे. आता त्याला इलाज काय आहे याच्यावर आपण चर्चा केंद्रित करूया की आता हे कमी कसं करताय. कमी करण्यासाठी कॉन्सेन्सस हाच एक मला मार्ग दिसतो साहेब. ऋषीजी, तुम्ही तुमच्या माध्यमातून आदरणीय सगळ्या महोदयांना विनंती करा की त्यांनी त्यांच्या राज्य सरकारांना, सर्व राज्य सरकारांची अशी भूमिका राहिली तर हे जीएसटीच्या अंतर्गत आले, केंद्र आणि राज्य दोघांनीही कर दर कमी केले तरच शक्य आहे. एकटा राज्य किंवा एकटं केंद्र सरकार. मी येतो तुमच्याकडे. तुमचा मुद्दा घेऊन मी फक्त उडगी सरांकडे जातो, नंतर पुन्हा तिवारींकडे जातो. सर, हा जो CGST आणि EGST हे जे दोन प्रकार सांगितले आहेत की जे तातडीनं राज्य सरकारला मिळू शकतात, हा जो राज्याचा साधारणपणे 15,000 कोटींचा जो महसूल आहे तो तातडीनं मिळू शकणार आहे का, की तो देखील EGSTत जाणार आहे? कारण केंद्राने केलेले ते राज्याला द्यायला काय प्रॉब्लेम आहे? राज्याने सांगावं ना जरा. प्रवक्ते जे सांगतायत ना, तर केंद्रीय मंत्रिमंडळाने सांगावं, अर्थमंत्री सीतारामन सांगावं की राज्यांचा पैसा का नाही दिला. हा सामंजस्याचा मुद्दा नाहीये, हा केंद्र सरकारच्या हटवादीपणाचा मुद्दा आहे. अगदी. केंद्र सरकार अनेक मुद्द्यांवरती हटवादीपणा करते. जीएसटीचा पैसा ते स्वतःकडे ठेवते. आणि मी मगाशी सांगत होतो मुख्य मुद्दा, पेट्रोल आणि डिझेलचा भाव कोण ठरवतं? केंद्र सरकार ठरवतं. निम्म्या दराने ते भाव देऊ शकतात पेट्रोल डिझेल. ते न करता, ते तर करणारच नाही, तिथे कॅग रिपोर्ट येत नाहीये, तिथे ती लूट वर्षाकाठी 18 लाख कोटी किमान, त्याचा हिशोब देत नाहीये ते. आणि हे कसं सांगतात तुम्हाला सामंजस्याच्या गोष्टी? निर्मला सीतारामन आणि प्राईम मिनिस्टर ऑफिस, दे आर अकाउंटेबल अँड दे आर अन्सरेबल. त्यांना प्रश्न विचारा. नक्कीच अर्थमंत्र्यांना प्रश्न विचारायचं का, हा देखील मोठा प्रश्न आहे. कारण कदाचित तेही सांगतील की मी गाडी वापरत नाही. प्रश्न अगदी महागाईपासून सुरू होऊन पेट्रोलवर येतो आणि पेट्रोलवर सुरू होऊन पुन्हा महागाईवर येतो. मग केंद्र सरकार दरवेळेला राज्य सरकारचा खिसा कापणार आणि मग पैसे आम्ही मिळवणार हाच निकष लावत असेल तर मग विरोध होतच राहणार आहे का? या प्रश्नाचं उत्तर एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत राहा विरोध का. ब्रेकनंतर स्वागत. विरोध का या विषयावर आपण बोलतोय. आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी विश्वास उडगी आणि भाजप प्रवक्ते मिलिंद कानडे यांच्या बोलण्यातली नेमकं अर्थविषयक तत्व काय आहे ते जाणून घेतलं. आता मी जातोय किशोर तिवारी सर यांच्याकडे. तिवारी सर, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न की जो मुद्दा मी मिलिंद कानडे यांना विचारला होता की साधारणपणे पश्चिम बंगालच्या निवडणुकीपर्यंत असणारा 70 रुपयाचा आकडा अचानकपणे 110 पर्यंत गेला. काही काळ 100ला जातोय तेव्हा प्रचंड देशात वाद निर्माण झाला. मात्र हळूहळू तो 7 पर्यंत थांबला, 110 पर्यंत येऊन थांबवण्यात आलेला आहे. मुळात प्रश्न हाच आहे की हे सगळं वाढ ही जीएसटीत आणण्यासाठीच करण्यात येत होती का? तिवारी सर. नाही, एक बघा, याच्यात 2 मुद्दे आले आहे की एक विश्वास सरांनी जे बोलले की जीएसटी देणे आणि त्यात उशीर करणे, भाजप विरोधी राज्याला विलंबाने देणे व त्याच्यातही अन्याय करणे, आता जीएसटीचा समावेश केल्यानंतर तोही अन्याय जास्त वाढवणे, हा सगळा प्रकार फारच आहे.
आता राजू वाघमारेंचा एक मुद्दा फार महत्वाचा होता की मनमोहन सिंगाचा विषय मिलिंदनी काढला, पण मनमोहन सिंगाच्या वेळेस जर क्रूड ऑइलच्या प्राइजेस बघितल्या की त्यांच्या 10 वर्षाच्या काळात त्या आसमानाला गेल्या होत्या, 100च्या वर बरोबर आहे, बरोबर आहे. कधी कधी ते 146 झालं होतं, 165 सुद्धा झालं होतं. मात्र त्यांनी किमती अशा वाढवू दिल्या नाही. यांच्याकडे तर $15 वर क्रूड ऑइल आल्यानंतर सुद्धा यांनी बेरहमी दाखवली. आज विश्वास सरांनी 4 वेळा मुद्दा काढला की कॅगचा रिपोर्ट कुठे आहे. बरोबर. तुम्ही डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसच्या याच्यावर सबसिडी सोडल्यानंतर एक सामान्यपणे एक अर्थशास्त्री बोलत आहे की 28 लाख कोटी रुपये तुम्ही काढले, ते खर्च कुठे केले. आता असा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही आता तुमचा एक मुद्दा होता की सामान्यांनी काय करावं, तर हे जुलूमच होत राहतील ऋषी. सामान्यांनी तर आरक्षणावर मोर्चे काढावे, नाहीतर कोणीतरी कुठेतरी मंदिर बांधेल त्या मुद्द्यावर मतदान करायचं, नाहीतर मोदीजी तर आहेच, ते प्रवचन करतात त्या प्रवचनावर करायचं, नाहीतर ते आपल्या सरहद्दीवर काहीतरी तणाव निर्माण करतील. मात्र ही जी लूट सुरू आहे, ही लूट जोपर्यंत जनता यांना जाब विचारणार नाही तोपर्यंत ही लूट अशीच सुरू राहील. आणि ही लूट कळस गाठला आहे हे समजून घ्या. मला एक समजत नाही की 30 रुपयाची वस्तू जर राज्य सरकारला ऑइल कंपनी काढून एवढंच टॅक्स आम्ही कलेक्ट केलं तर ते आम्ही 50 रुपयात देऊ शकतो, तर महाराष्ट्र राज्य पेट्रोलियम कॉर्पोरेशन आम्ही करायचं आणि बाहेरून 30 रुपयात घ्यायचं आणि 20 रुपये टॅक्स लावून आम्ही विकायचं. हे केंद्र सरकार जे लुटत आहे त्याचं जस्टिफिकेशन करायला जीएसटी मर्ज करत आहेत. मोदीजी आर्थिक दृष्ट्या फेल झाले कारण निर्मला सीतारामन या सेल्समन आहे, यांना अर्थशास्त्राचं काही समजत नाही. अगं तुम्ही पहा ना, रघुराम राजन जे काही बोलले आहे 8-10 दिवसापूर्वी, थोडं राजकारण याच्यातलं, मात्र असं अर्थकारण देशाचं कधीही आलेलं नव्हतं. नक्कीच. आणि आज सुद्धा मिलिंद म्हणतात की चर्चा करू, हे करू. अरे निर्णय घेतले जातात. केरळ आणि महाराष्ट्राचा विरोध जो आहे त्याचा आदर केला जाणार नाही. मोदीजीला जे वाटते तेच ते करतात आणि तेच ते करतील. नक्कीच तिवारी साहेब, आता याच्यानंतर मी मिलिंद कानडे यांच्याकडे जातो. कानडे सर, सगळ्यात महत्वाचा मुद्दा हाच आहे, फसलेल्या अर्थव्यवस्थेची गणितासाठी आता कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त कर संकलनासाठी जीएसटीचा वापर करून केंद्र सरकारला स्वतःची अर्थव्यवस्था पूर्ण करायची आहे आणि राज्याला कंगाल करायचं आहे, हाच डाव आहे. काय उत्तर आहे या सगळ्या प्रश्नावर? हे निखालस सचूक आहे असं नसतंच हो. सरकार हे शेवटी केंद्र सरकार असो वा राज्य सरकार असो, हे कल्याणकारी राज्याची रचना आहे आपली. याच्यात लूट आणि हे शब्द अस्तित्वातच नसतात हो. इथे सगळे आदरणीय वक्ते बसलेले आहेत. आपण सरकारचा नसतात, सरकार कधी लूट नसते करत. कल्याणकारी राज्याची संघराज्याची प्रतिमा आपण जतन करतो आहोत. ठीक आहे. म्हणजे मिलिंद कानडेंसारखा प्रवक्ता हा खरंच आता यापुढे चर्चेला बोलवावा लागेल की कोणीतरी ऐकून घेतं, कोणीतरी समजावून सांगतोय. मी उडगी सरांकडे जातोय. उडगी सर, ह्याच्यात केंद्र सरकारचा हेतू अत्यंत निखालस आहे असं वाटतं का? कानडे यांचं विधान पटतंय का? मुळात एक लक्षात घ्या, कानडे एक गोष्ट सांगत होते की हे देश कल्याणकारी गोष्टी करणार आहेत आणि करतायत. मुळात हाच आक्षेप आहे की गेले 7 वर्ष संविधानामधलं हे जे वेलफेअर स्टेट आणि कल्याणकारी राज्य ही संकल्पना आहे, ही संकल्पनाच मोदी सरकार मोडून टाकते आहे. आणि म्हणून कल्याणकारी म्हणून शेतकऱ्यांच्या योजना, कामगारांच्या योजना, म्हणूनच 3 कायदे बदलण्यात आले, 4 कोड आणण्यात आले. हे सगळे कामगार विरोधी किंवा शेतकरी विरोधी. याचबरोबर हे जे कल्याणकारीची आता त्यांनी टेप जी लावली ना, एक्झॅक्टली उलट हे केंद्र सरकार करते. उदाहरणार्थ आता आणलेलं त्यांनी 6 लाख कोटी जमा करण्यासाठी मॉनिटायझेशन पाईपलाईन, म्हणजे बँकांची बुडीत कर्ज विकणे आणि ती विकत घेऊन आता ते बॅड बँक आजच आलेली आहे. या सगळ्या गोष्टी कल्याणकारी राज्याच्या विपरीत अशा घटना घडतायत. आणि म्हणून मगाशी त्यांचं जे विधान आहे ना, ते अगदी तोंडी लावणारी गोष्टी आहेत. कल्याणकारी वेलफेअर स्टेट एक्झॅक्टली अपोजिट चाललंय आणि देश विकायला काढण्याच्या गोष्टी मोदी सरकार करत असताना कल्याण कोणाचं? कल्याण कदाचित हम दो
हमारे दो एवढ्यांपुरतं कल्याण आहे हे मात्र नक्की मला या सगळ्याबाबत सांगायचं नेमकं आहे. साध्य काय करायचंय? कारण देशाची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीनं आता घसरत चाललेली आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेवर संपूर्ण वैश्विक स्तरावरनं टीका होते आहे आणि त्याच वेळेला पेट्रोल डिझेलच्या दरात मात्र वाढ होते. जागतिक स्तरावर क्रूड ऑइलचे दर हे समान असताना, स्थिर असताना हा जो कारभार फसवा चाललेला आहे त्याचा प्रश्न विचारायचा कोणी, हाच तर मुद्दा आहे. आज अजित पवारांच्या निमित्तानं किंवा केरळ सरकारच्या निमित्तानं आज कुणीतरी केंद्र सरकारला आपल्या हक्काच्या पैशासाठी भांडतंय. अर्थात ते पैसे तुमच्याकडनं मिळणार नाही आहेत. हा जो राज्य सरकारचा 2 राज्यांचा झालेला स्वतःच्या दिल्ली सरकारवर उपस्थित केलेला जो अविश्वास आहे त्याला उत्तर मात्र भविष्यात केंद्र सरकारला पैसे जमा करूनच करावं लागणार एवढं मात्र नक्की. या सगळ्या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर असतील, विश्वास उडगी असतील, किशोर तिवारी सर असतील, डॉक्टर राजू वाघमारे असतील आणि मिलिंद कानडे असतील, या सगळ्यांचे आभार मानतो आणि या कार्यक्रमात इथंच थांबतोय. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज.